2024चं प्रदर्शन हे 24 ते 30 जानेवारी 2024 दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या लक्ष्मी विष्णू मिल कंपाऊंडच्या मैदानावर पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे। सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2024चं आयोजन केले गेलं। दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील निर्मित 8 एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केलं असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष श्री आनंद येमुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। इलेक्ट्रो 2024 यासाठी सोलापूरकरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की इलेक्ट्रो 2024 हे 24 जानेवारी ते 30 जानेवारी जे मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॅशनल कंपन्या आणि सर्व स्टॉलधारक हे मिळून आपण स्टॉलची उभारणी करतो। साधारणतः 260 स्टॉल्स असतील आणि जे धूळविरहित आणि पूर्ण टेंटमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळे ब्रँडेड कंपन्या इथं स्टॉल्स असतील। तर सर्व नागरिक आवर्जून भेट द्यावं ही मी विनंती करतो। यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून प्रदर्शनाचं उद्घाटन 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्री वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टम इंडिया लिमिटेड यांच्या शुभ हस्ते आणि श्री अजित बोराडे डीसीपी पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रोचे चेअरमन श्री दीपक मुनोत यांनी सांगितलं। सर्व सोलापूरकरांनो, इलेक्ट्रॉनिकमध्ये जे नवीन वस्तू या जस्ट आलेल्या आहेत आणि या वर्षात येऊ लागलेल्या आहेत अशा 2024मध्ये इलेक्ट्रॉनिकच्या सर्व नवीन वस्तू आपल्याला 260 स्टॉल डोम असलेल्या धूळविरहित स्टॉलमध्ये बघायची सुवर्णसंधी येत्या 24 तारखेपासून मिळणार आहेत। सोलापूरकर ह्याची आतुरतेने वाट बघत असतात। सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती आहे त्यांनी इलेक्ट्रोला दरवर्षीप्रमाणेच भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावा। धन्यवाद। 7 दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो 2024 या प्रदर्शनाचं हे 24वे वर्ष असून सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासचे सर्वच ग्राहक या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात। दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30, रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी, फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, सोलार सिस्टीम, गॅस गीझर, मोबाईल, आयपॅड, टेलिफोन, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, स्टॅबिलायझर, चिमनी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट्स इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात। ग्राहकांना नवीन नमुन्यात आणि विविध रंगात आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात। तसेच बजाज फायनान्स आणि इतर फायनान्सच्या माध्यमातून 0% व्याजदराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते। या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भोतडा, खजिनदार सुयोग कलाणी, सहसचिव हरीश कुकरेजा, उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन दूत, संचालक सर्वश्री गिरीश मुंदडा, यल्लाप्पा भोसले, चंद्रकांत शहापुरे, संदेश कोठारी, बसवराज नवले, राजेश जाजू, रवींद्र पाचलगे, गणेश सुत्रावे, संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देडिया, ईश्वर मालू, कौशिक शहा, केतन शहा, सतीश मालू, विपिन कुलकर्णी, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दीपक मुनोत, समीर गांधी आदी उपस्थित होते।